त्रिभुज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. काल आपण सगळ्यांनीच एक दुःखद बातमी ऐकली. ती बातमी होती प्राध्यापक मारुती महादेव देशमुख अर्थात माम देशमुख यांच्या निधनाची. हे नाव बहुजन चळवळीच्या इतिहासात आपला एक वेगळा ठसा उमटवणारं नाव आहे. खास करून कांशीरामजी यांच्या नेतृत्वात जी बहुजन चळवळ सुरू झाली, त्या चळवळीतून जी महत्वपूर्ण नावं इतिहासकार म्हणून समोर आली, त्यातील माम देशमुख हे खास नाव. सुरुवातीच्या काळात बहुजन समाज पक्षात देखील ते कार्यरत होते आणि त्यांनी राष्ट्र जागृतीसाठी जी पुस्तकांच्या स्वरूपात जी लेखमाला त्यांनी पुढे आणली. अनेक प्रकारची पुस्तकं, खास करून त्या काळामध्ये ती छोट्या आकाराची पुस्तकं जरी असली तरी त्याचा आशय फार मोठा. आणि त्यामध्ये मध्ययुगीन काळाचा जो इतिहास आहे, त्या मध्ययुगीन काळाच्या इतिहासाकडे आपण नेमकं कसं पाहावं, त्याचा एक दृष्टिकोन त्यांनी आपल्या लेखनामधून विकसित केला. आपल्या पुस्तकांमधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यव्यवस्थेच्या काळापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतचा जो आलेख आहे तो इतिहास म्हणून मांडला. पण खास करून मध्ययुगीन इतिहासाच्या संदर्भामध्ये त्यांनी जे लेखन केलं ती इतिहासाची पुनर्मांडणी आहे. किंबहुना ती पुनर्मांडणीपेक्षा किंवा पुनर्लेखन म्हणण्यापेक्षा इतिहासाचं सत्य नेमकं काय आहे, मध्ययुगीन इतिहासाचं, हे त्यांनी आपल्या पुस्तकातून समाज वाचकांच्या कडे सुपूर्द केलं. आणि त्या काळात आपल्याला माहित होतं की माम देशमुख यांच्या पुस्तकांचे संच हे महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या तरुणांना आकर्षण करणारं एक महत्वपूर्ण असं चळवळीचं स्वरूप. त्यांच्या पुस्तकांची नावं जरी आपण पाहिली तरी आजच्या काळामध्ये ती पुस्तकांची नावं देखील आपल्या समोर एक चित्र उभं करतात मध्ययुगीन काळाचं. आणि तो इतिहास कसा पाहावा, कसा मांडावा, हे त्यांनी आपल्या लेखनामधून स्पष्ट केलं. महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांनी त्यांच्या प्रती आपले विचार आणि भावना समाज माध्यमातून प्रकट केल्या. समाज माध्यमात खास करून आंबेडकराईट चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत, बुद्धिजीवी वर्ग आणि राजकीय नेते या सगळ्यांनी माम देशमुख यांना आदरांजली देताना त्यांच्याविषयी परिवर्तनाचे प्रबोधनकार ते कसे होते या बाबी मोठ्या प्रमाणात कथन केलं. या संदर्भात आंबेडकरवादी असणाऱ्या काही लोकांच्या प्रतिक्रिया, त्यांचे विचार आणि इतिहासाची त्यांची मांडणी मान्य करत असतानाही काही गोष्टींच्या संदर्भात ते मतभेदही व्यक्त करतात. त्यातील दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे त्यांची मध्ययुगीन काळाचा जो इतिहास त्यांनी जो मांडला, त्या इतिहासामधून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, त्या काळची राज्यव्यवस्था, त्या काळाचं समाज जीवन, तिथपासून ते महात्मा फुलेंची चळवळ असेल, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ असेल, या चळवळींचा एक इतिहास त्यांनी निश्चितपणे मांडला. परंतु खास करून त्यांनी मध्ययुगीन काळाचा जो इतिहास मांडला आहे त्याला तोड नाही. त्या इतिहासाचे वास्तव किंवा सत्यता त्यांनी समोर आणली आणि त्या वास्तव किंवा सत्यतेतून आलेल्या त्यांच्या लेखनामधून जी छोटी छोटी पुस्तकं बाहेर आली किंवा त्यांनी लिहिली, त्या पुस्तकांवर बंदी घालण्या इतपत मागणी करण्यात आली आणि प्रत्यक्षात बंदी घातली. आपल्याला माहिती आहे की नागपूर शहरामध्ये त्यांच्या पुस्तकावरून जे वादंग उठलं होतं, त्यातून प्रस्थापितांनी त्यांची प्रेत यात्रा काढली होती आणि त्या प्रेत यात्रेला विरोध म्हणून त्या नागपूर शहरातच खास करून आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेम यात्रा ही काढली होती. हे सर्व ज्ञात आहे. अशा त्यांच्या पुस्तकांना बंदी घातली गेली होती आणि ती बंदी मुंबई उच्च न्यायालयाने व बॉम्बे हायकोर्टाने काही काळानंतर उठवली आणि माम देशमुख यांच्या पुस्तकांची मागणी खास करून बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांकडून फार मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यांच्या राष्ट्र जागृती लेखमाला असणाऱ्या पुस्तकांचा संच मागणीप्रमाणे पुरवठा करायला अपुरा पडायचा. दुसरे, त्यांच्या संदर्भात जो आक्षेप नोंदवला गेला की बहुजन चळवळी काम करत असताना ते खऱ्या अर्थाने त्यांचं आकर्षण होतं. आंबेडकरवादी युवकांना त्यांचं आकर्षण होतं, खास करून आंबेडकरवादी युवकांना. त्यामुळे ते बुद्धाच्या जवळ असले, किंबहुना बुद्ध त्यांनी स्वीकारलेला होता आपल्या विचारांच्या प्रक्रियेत, परंतु कृती आणि विचार यांच्यामध्ये जर तफावत झाली तर तो विरोधाभास पकडला जातो. तो असाच एक विरोधाभास माम देशमुख यांच्या संदर्भात काही कार्यकर्त्यांनी किंवा विचारवंतांनी, साहित्यिकांनी नोंदवला. तो हाच की माम देशमुख यांनी शिवधर्म स्वीकारल्यानंतर त्यांच्याविषयी जे प्रश्न उपस्थित केले
की ज्या बुद्धाला त्यांनी स्वीकारलं होतं आणि आपण सगळे पूर्वाश्रमीचे बौद्ध आहोत, असं जे ते वारंवार सांगत, त्यांनी ऐनवेळी शिवधर्म का स्वीकारला हा प्रश्न केला गेला. आणि त्यानंतर मामा देशमुख यांना अनेक ठिकाणी व्याख्यानाला जरी बोलावणं येत असलं तरी हळूहळू त्यांचा चळवळीतील सहभागही कमी होत गेला होता, हे देखील वास्तव आहे. परंतु त्यांनी जी पुस्तकं लिहिली आहेत, त्या पुस्तकांची नुसती नावं जरी आपण पाहिली किंवा त्यांची मुखपृष्ठ जरी आपण पाहिली तरी हादरून जायला होतं. आपल्या समोर हे स्क्रीनवर जी त्यांची पुस्तकं दिसत आहेत, हे पुस्तकांचं मुखपृष्ठ आणि नावं जरी तुम्ही पाहिली तर आज त्याच्यामध्ये दिसतंय की सध्या औरंगजेबाचा जो विषय सध्या महाराष्ट्रात अशांतता निर्माण करतो आहे, त्या औरंगजेब संदर्भातही त्यांनी जे पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकाचं टायटल हे आज तर नक्कीच धक्कादायक वाटेल. आपण ते स्क्रीनवर पाहतात आणि त्यामुळे मामा देशमुख यांनी जी पुस्तकं लिहिली, ती खऱ्या अर्थानं मध्ययुगीन इतिहासाची मांडणी करणारी, पुनर्लेखन करणारी आणि एक प्रकारे इतिहासाचं ते पुनर्लेखन आहे. हे पुनर्लेखन करण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली, त्या मेहनतीला निश्चितपणे दाद द्यावी लागेल. त्यांचं लेखन हे कदाचित एखाद्या संशोधकाच्या शिस्तीत नसेलही, परंतु मध्ययुगीन इतिहासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन त्यांनी आपल्या लेखनांमधून मांडला, तो दृष्टिकोन आज देशभरातल्या आणि महाराष्ट्रातल्या बहुजन चळवळीमध्ये पूर्णपणे रुजला आहे. आणि हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची महानता आहे. मामा देशमुख यांचं महत्त्व चळवळीमध्ये यासाठी राहिलं की त्यांनी मध्ययुगीन इतिहासाची जी मांडणी केली, त्या मांडणीचा जो दृष्टिकोन त्यांनी आपल्या लेखनामध्ये स्वीकारला, तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून इतिहासाचं जे विश्लेषण करण्याची एक पद्धती गतिमान झाली, त्याच पद्धतीला मामा देशमुख यांनी स्वीकारलं. खास करून शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जो इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा अनुषंगाने जो इतिहास आहे, तो इतिहास महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारे आजही मांडला जातो. म्हणजे एका बाजूला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून इतिहास मांडणारे आणि दुसऱ्या बाजूला बहुजन रयतेचे राजे असा इतिहास मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले. या दोन्ही दृष्टिकोनामध्ये जो फरक आहे, तो फरक इतका महत्वाचा आहे की या संदर्भात कॉम्रेड शरद पाटील यांनी आपल्या लेखनामधून, म्हणजे त्यांनी हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण या पुस्तकामधून जे काही मांडलेलं आहे, त्यामध्ये ते एक बाब प्रामुख्याने मांडतात की शिवाजी महाराजांवरची जी पकड आहे, ती या देशातल्या प्रस्थापितांची पकड आहे. जोपर्यंत शिवाजी महाराज बहुजनांच्या छावणीत दाखल होत नाही किंवा बहुजनांची छावणी, त्यांची वैचारिक मांडणी जोपर्यंत व्यापक होत नाही, तोपर्यंत राजकीय सत्ता जी आहे, ती राजकीय सत्ता ही बहुजनांच्या दिशेने सरकणार नाही. आणि त्याला विचारांची जी जोड दिली चळवळीमध्ये, ती मामा देशमुख यांनी दिली. मामा देशमुख यांच्या लेखनाला कदाचित संशोधकाची शिस्त नसेल, परंतु त्यांनी जो दृष्टिकोन मध्ययुगीन इतिहासाचा आणि खास करून शिवाजी महाराजांच्या संदर्भातल्या इतिहासाचा जो मांडला, तो आजही त्यांच्या त्या लेखमाला असणाऱ्या ग्रंथांचं, पुस्तकांचं वाचन ज्यांनी केलं आहे, त्यांच्या विचारांमध्ये फिट आहे. आणि हा दृष्टिकोन विकसित करणं आणि त्याला मोठ्या प्रमाणात मागणी येणं, वाचक मिळणं, याच्यामध्ये मामा देशमुख यांचं प्रचंड यश आहे. आणि त्यामुळेच त्यांनी ही जी कामगिरी महाराष्ट्रामध्ये बजावली, त्यांच्याशी ज्यांचे वैचारिक मतभेदही असतील, ते देखील त्यांच्या या इतिहासाच्या दृष्टिकोनाला, इतिहासाच्या मांडणीला निश्चितपणे एक महान मांडणी म्हणूनच ते पाहतील, तसं ते स्वीकारतील आणि स्वीकारतात. हीच मामा देशमुख यांची इतिहासाच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, ती लोकप्रिय करून त्यांनी महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन काळाच्या इतिहासासंदर्भात प्रबोधन घडवलं. परंतु तरीही आज छत्रपती शिवाजी महाराज यांची छावणी जी आहे, ती गृहब्राह्मण प्रतिपालक व्यवस्थेने मजबूत केलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले, बहुजन रयतेचे राजे ज्यांना म्हणायचे, त्या दृष्टिकोनाने किंवा त्या विचारांनी अजूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आपलं प्रबोधनाचं कार्य या दृष्टिकोनाने अजूनही तेवढं पुढे नेलेलं नाही. परंतु मध्यातला काही काळ मामा देशमुख यांनी
छत्रपती शिवाजी महाराजांची जी मांडणी आहे ती करून शिवाजी महाराजांना बहुजन छावणीच्या विचार प्रक्रियेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रभाव निर्माण केला आणि निश्चित आपण मधला जो काळ पाहिला राजकीय अस्थिरतेचा, खास करून ते बहुजन समाज पक्षातही कार्यरत होते आणि त्या विचारांच्या पकडमुळे छत्रपती शिवाजी महाराज बहुजन छावणीमध्ये दाखल झाले आणि राजकीय सत्ता देखील अस्थिर झाल्या. हा आपण इतिहास पाहिला आणि हाच इतिहास या अनुषंगानं फार महत्वाचा आहे. हीच मामा देशमुख यांच्या ऐतिहासिक मांडणीची महान बाब आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे आणि त्यानिमित्तच त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.